कोकण म्हटलं की आठवतो तो गौरी गणपतीचा सण आणि या सणासाठी मुंबईपासून ते गावापर्यंत सर्व मंडळी आतुरतेने वाट पाहत असते. अशाच कोकणात दोडवली गावात एक देऊळवाडी आहे आणि तिथे जाखडी नृत्याचा मनोरंजनाचा कार्यक्रम नवीन रूपात बसवलेला आहे. ते बसवणारे प्रकाश कांबळे यांना मी विचारतो की हा कार्यक्रम बसवण्यासाठी तुम्हाला कशी स्फूर्ती मिळाली. मुंबईकरांचा मीटिंग झाली आणि महिला मंडळातर्फे सर्वांनी एकमत केलं की आपण गावाला एक चांगल्या प्रकारे लहान मुलांचा कार्यक्रम बसवूया आणि त्याप्रमाणे आम्हाला फोन केला आणि त्याप्रमाणे आम्ही लहान मुलांची प्रॅक्टिस सुरू केली आणि कार्यक्रम बसवला. आता आपल्यासमोर गण गवळण अशा प्रकारचं नृत्य आपण सादर करणार आहोत. तर ह्या कार्यक्रमाचा आपण आनंद लुटावा. नमस्कार.
आणि महिला मंडळ उपस्थित सर्व माझ्या मित्र आणि भगिनी, आज तुम्ही आम्हाला देवळीच्या वतीने आज भले आयुष्यामध्ये आम्हाला जरी शिडीमध्ये याचा प्रयत्न नाही पडला तर आज देवळीच्या वतीने तरी आज संतोष कांबळे मला शिडीमध्ये उभारण्याचं स्थान त्यांनी दिलं, त्याबद्दल संतोष कांबळे मी देवळी प्रगती मंडळाचे हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. शब्द फुले मी अर्पण करीतो ही तुझिया चरणा, रसिक हो करीतो तुझ वंदना, 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 रसिक हो करीतो तुझ वंदना. अभिमान के आजन सारी आलो तव पारी, आलो तव पारी, आलो तव पारी. घुंगरू बांधुनिया पाया अरे छण छण नाचत है गणराया घुंगरू बांधुनिया पाया अरे छण छण
आता आपण सादर केलं तो होता गण. या नृत्याची सुरुवात जाताना मुंबई पातळीवरती कार्यकर्ते बमनराव कांबळे हे आपल्या समोर आहेत. त्यांना मी विचारतो की ह्या नृत्याची संकल्पना आपल्या मनात कशी काय आली. ही संकल्पना म्हणजे पारंपरिक चाललेली रचना, त्याच्यात गणाचा कार्यक्रम झालेला आहे. तर आता गवळण येणार आहे. राधा आणि कृष्ण याचा संवाद आणि त्याच्यावर रचलेली ही पारंपरिक गीतं आपलेच कलाकार त्यांच्या कुवतीनुसार सादर करतात आणि ते आता बघा तुम्हाला सुद्धा ते आवडेल. निगनंद किशोर जरी गवळ्याचा पोर राधे असे न कारटा, जेव्हा दिसेना मी तुम्हा तेव्हा शोधित का फिरता, राधे दिसेना मी तुम्हा तेव्हा शोधित का फिरता. आम्ही फडकवू दोडवली गावात, तीन रंगाचा लावू तिरंगा याऊ देऊल वाडीत, तीन रंगाचा लावू तिरंगा याऊ देऊल वाडीत.
बाळकुन बी राजा जावया आपला
पारंपरिक कार्यक्रमामध्ये आपण आता गणगवळण आणि इतर कार्यक्रम पाहिलेले आहेत. असाच पौराणिक कार्यक्रम म्हणजे संगीत नाच. या नाचाबद्दल गणपतराव कांबळे हे ग्रामस्थ आहेत, त्यांना आपण या नाचाबद्दल विचारूया. हा जो नाच आहे संगीताचा, याची सुरुवात कधीपासून झाली असेल आणि हा नाच टिकवण्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहात? हा ना वाढ वडिलापासून जो चालू आहे तोच आम्ही आता त्यांच्या पाठीमागं आम्ही हे चालवतोय आणि ह्याच्या पुढच्या हे मुलांनाही त्याचा लाईन देतोय. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत गणपतराव कांबळे. हे आता या नाचाबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देतील. हे जे आता तुम्ही गाणं सादर करणार आहे, ह्या गाण्याचे बोल काय आहेत? आता हे गाण्याच्या मध्ये जुने बोल आहे, श्रावणबाला जातो का शिला पुराण्यातला आहे, म्हणून ते आतापर्यंत गातो आणि आम्ही ह्याच्या पुढे चालू केलेलं आहे. म्हणजे गावाला
Hey!
कोकणातील नाचाप्रमाणेच महिलांचं सुद्धा नृत्य कोकणात सादर केलं जातं. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांना आपण विचारूया. वहिनी, हा नाच कुठल्या काळापासून सुरुवात केलेला असावा? हा नाच पूर्वी काळापासून चालत आलेला आहे आणि चालत राहणार. आता आपल्यासोबत काही मुले आहेत, आपण त्यांना विचारूया की ह्या नाचाबद्दल तुम्ही काय सुधारणा केल्यात आणि हा नाच कसा तुम्ही सादर करता? पहिलीच्या सासरवशनी हातात हात घालून रिंगणमध्ये नाचत असतात, रिंगण करून. पण त्याच्यामध्ये आता सुधारणा होत होत गेली आणि ते आता टिपऱ्यांवर नाचतात. त्याला कोकणामध्ये टिपरी नृत्य असे म्हणतात. आणि आता हा नाच आपण तुम्ही सादर करणार आहात? हा, आता आम्ही हा सादर करणार आहोत. आता पाहूया गण आणि गवळण. हे शिवाच्या नंदना, हे गणाच्या श्री गणा, धावना पावना करते आराधना. देवा गजानना पूर्वाना ही मनोकामना. देवा गजानना पूर्वाना ही मनोकामना. भावना भावना करते आराधना.
Sita
Dina